असलेले, माझ्यापेक्षा वयाने मोठे आणि ज्ञानाने मोठे असलेले प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री सोमवंशी सर, पर्यवेक्षक श्री वळसे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री मुंबई सर, माझ्यापेक्षा वयाने लहान असलेले माझे सर्व शिक्षक सरकारी बंधू भगिनी आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस खास आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आज 6 डिसेंबर महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. आता महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय? तर आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, मरावे परी कीर्ती रुपये घ्यावे. तर ही लोक मृत्यूनंतरही अमर राहतात. अशा लोकांना बौद्ध धर्मामध्ये महापरिनिर्वाण दिन या नावाने ओळखलं जातं. तर महापरिनिर्वाण म्हणजे ती लोक शरीराने जातात परंतु विचाराने आणि कार्याने जिवंत राहतात. अशा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. आजच्या दिवशी बाबासाहेबांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे. साधारणपणे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपली जी भारतीय समाज व्यवस्था आहे ही चातुर्वर्ग व्यवस्था आहे. म्हणजे या ठिकाणी अत्यंत भयानक अशी जाती व्यवस्था या देशामध्ये आहे. या देशाचा जर भूगोल पाहिला तर तो अतिशय समृद्ध आहे. या देशाचे निसर्ग जो आहे, या ठिकाणचा हवा, या ठिकाणची पाणी, या ठिकाणची पर्वत हे अत्यंत समृद्ध आहे, अत्यंत चांगल्या प्रकारचं आहे. परंतु या सुंदर अशा देशाला जातीयतेचा शाप आहे आणि त्यामुळे या देशामध्ये अनेक अस्वस्थता आपल्याला आढळते. या चातुर्वर्णीय व्यवस्थेमुळे समाजातील काही घटकांवर हजारो वर्ष अन्याय अत्याचार होत राहील आणि अशाच या समाज व्यवस्थेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुढे येतात. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी शाळेमध्ये होते त्या शाळेमध्ये असताना त्यांच्या वाट्याला या यातना आलेल्या आहेत आणि वर्गाच्या बाहेर बसून त्यांना या ठिकाणी शिकावं लागलेलं आहे. आणि त्या बाहेर बसून वर्गातील जी अक्षरं त्यांच्यापर्यंत आली त्या अक्षरांचं त्यांनी शोधन केलं आणि या देशाचं संविधान लिहिलेलं आहे. बाबासाहेब जसजसे मोठे होत होते तसतसं त्यांना या जाती व्यवस्थेला सामोरं जावं लागलं. अत्यंत अपमानास्पद असे प्रसंग त्यांच्यावर आले परंतु ते धीराने या सर्व गोष्टींना सामोरे गेले. हे सर्व त्यांनी पाहिलं. तसं जर पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण भरपूर आहे. इंग्रज सरकारने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आमच्या पदरी सेवा करा, आम्ही तुम्हाला भरपूर तनखा देऊ. परंतु बाबासाहेबांनी ते नाकारलं. कारण बाबासाहेबांनी या समाजाचा विचार केलेला होता. त्यांना माहिती होतं जर मी एकटाच पुढे गेलो तर माझ्या समाजाचं काय, माझा समाज किती वर्ष या ठिकाणी खितपत पडणार आहे आणि म्हणून या समाजालाही आपण यातून बाहेर काढलं पाहिजे असं बाबासाहेबांनी ठरवलं. मग बाबासाहेबांनी त्या काळचे जे तत्कालीन धर्मपंडित होते या सर्व धर्मपंडितांना विनम्रपणे आवाहन केलं की आपण सारी हिंदू आहोत, आपण सारी हिंदू आहोत आणि हिंदू म्हणून आपण सर्व एकत्र येऊया. हिंदू म्हणून तुम्ही आम्हाला सन्मानाने वागवा. परंतु तत्कालीन धर्मव्यवस्थेने हे बाबासाहेबांचं म्हणणं फारसं मनावर घेतलं नाही. शेवटी बाबासाहेबांनी खूप प्रयत्न केले परंतु ऐकलं जात नव्हतं आणि म्हणून बाबासाहेबांनी 1935 मध्ये प्रतिज्ञा केली. ती प्रतिज्ञा अशी होती की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मी मरणार नाही. आणि मग बाबासाहेबांनी या धर्म व्यवस्थेला एक वेळ दिला की तुम्ही विचार करा, आम्ही तुमच्यासाठी माणसं आहोत, आम्हाला माणूस म्हणून तुम्ही वागवा. परंतु बराच काळ झाला यावरती काही विचार होईल आणि मग बाबासाहेबांनी ठरवलं की आता आपण धर्मांतर करायचं. आणि मग बाबासाहेबांनी खूप धर्माचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि मग त्यांच्या एक असं लक्षात आलं की या जगामध्ये अनेक धर्म आहेत पण सर्व धर्मांमध्ये जाती व्यवस्था आहे. मग या जगामध्ये एकच धर्म असा आहे की त्या धर्मामध्ये जात हा शब्दच नाही आणि तो धर्म म्हणजे बौद्ध धर्म. बौद्ध धर्मामध्ये एकेश्वरवाद किंवा जे ईश्वर, आत्मा, कर्मकांड, चमत्कार, रूढी परंपरा या कुठल्याही गोष्टीला थारा नाही तर समानतेचं तत्व आहे. गौतम बुद्धांनी सांगितलेली समानता त्यामध्ये आहे आणि बाबासाहेबांना ती हवी होती. म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं की आपण बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करायचा. आता त्या काळामध्ये बऱ्याच धर्माच्या
लोकांनी बाबासाहेबांना आवाहन केलं की तुम्ही आमच्या धर्मामध्ये या, परंतु बाबासाहेबांनी ते सर्व नाकारलं. त्या जाती व्यवस्थेला कंटाळून मी धर्मांतर करतोय. ती जाती व्यवस्था वेगवेगळ्या धर्मात आहे, मग इतर धर्म स्वीकारण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं की आपण बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करायचा. 29 सप्टेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचं जे साप्ताहिक होतं प्रबुद्ध भारत, या प्रबुद्ध भारतमध्ये पहिल्या पानावर बाबासाहेबांनी एक निवेदन दिलं, चलो नागपूर. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं की मी दिवस ठरवलेला आहे, मी धर्मही निवडलेला आहे, तुम्ही सर्वांनी यासाठी यावं, नागपूरला या. आणि तारीख ठरवली होती 14 ऑक्टोबर 1956. वार होता रविवार आणि सण होता दसऱ्याचा. वार रविवार सकाळी 9 वाजता हा विधी होणार होता. आणि सर्व समाज बांधवांना बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही या सोहळ्याला उपस्थित राहा आणि ज्यांना कोणाला धर्मांतर करायचं असेल त्यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहा. बाबासाहेबांच्या या आवाहनाला या बांधवांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि नागपूरमध्ये 14 ऑक्टोबर 1956 रोजी पहाटेच्या वेळेस हे जवळजवळ 5 लाख लोक जमा झाले. 5 लाख लोक त्यावेळेस जमा झाले. आणि पहाटेच्या सूर्योदयापासून म्हणजे अंधारातूनच लोक त्या ठिकाणी यायला सुरुवात झाली होती. आणि लोक वाट पाहत होते सूर्योदयाची. लोकांना असं झालं होतं कधी एकदा हा अंधार दूर होतोय आणि कधी एकदा आम्ही नवीन सूर्य पाहतो. कारण प्रत्येकाला या जाती व्यवस्थेतून, या रूढी परंपरेतून, या क्रूरतेतून बाहेर पडायचं होतं आणि प्रत्येकाला आस लागलेली होती. आणि त्या ठिकाणी मध्यभागी मंडप केलेला होता. लहानपर्यंत 5 लाख लोक जमलेली होती. आणि मग त्या ठिकाणी सकाळी 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर यांचं आगमन त्या ठिकाणी झालं. जगभरातील अनेक नामवंत भंते या ठिकाणी बोलवलेले होते. भंते म्हणजे आपण म्हणतो पंडित, तर बौद्ध धर्मामध्ये त्यांना भंते असं म्हटलं जातं. तर असे बौद्ध पंडित या ठिकाणी बरेचसे आलेले होते. मग त्या ठिकाणी सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शरीराने थकलेले होते, कारण त्यांचं आता जे बऱ्याच आयुष्यासाठी हे या समाजासाठी झिरवलेलं होतं. आणि मग त्यांना आधार देऊन 2 व्यक्तींनी त्यांना स्टेजवरती नेलं. त्या ठिकाणी गौतम बुद्धांची प्रतिमा ठेवलेली होती. बाबासाहेब आणि माईसाहेब आंबेडकर त्या गौतम बुद्धांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. हातामध्ये कमल पुष्पाची माळ त्यांनी घेतली आणि त्या ठिकाणी तो विधी सुरू झाला. बुद्धम शरणं गच्छामि असा हा नामघोष झाला. आणि या ठिकाणी 15 मिनिटाचा तो कार्यक्रम होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला. त्यानंतर बाबासाहेबांनी समस्त समुदायाला उद्देशून हात वर केला आणि सांगितलं की ज्यांना माझ्या कधी बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे त्यांनी आहे त्या ठिकाणी उभे राहा. 5 लाख लोक एका क्षणामध्ये उभे राहिले. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी त्या समुदायाला बौद्ध धर्माची शिक्षा दिली. धर्म म्हणजे धर्म, बौद्ध धर्माची शिक्षा दिली. 5 लाख लोकांनी एकाच वेळेस बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला. 14 ऑक्टोबर 1956 हा जो दिवस आहे. हा दिवस जगामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या दिवशी धर्मांतर झालं. आणि या लोकांचं धर्मांतर झाल्यानंतर बाबासाहेबांनी उपस्थित जनसमुदायाला अभिवादन करण्यासाठी किंवा मनोगत व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले. बाबासाहेबांनी सुरुवात केली की 1935 मध्ये मी प्रतिज्ञा केली होती की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. आज ही प्रतिज्ञा खऱ्या अर्थाने मी पूर्ण करत आहे. आणि बाबासाहेबांचा हुंकार त्या ठिकाणी दाखवून आला. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. हे अश्रू नक्कीच आनंदाचे नव्हते. या व्यवस्थेला आपण सुधारू शकलो नाही, ही व्यवस्था आपल्याला स्वीकारू शकली नाही याची खंत त्या अश्रूंमध्ये होते. पण हे जे अश्रू होते हे अश्रू आनंदाचे सुद्धा होते. हे अश्रू जे होते हे विजयाचे होते. हे अश्रू प्रतिज्ञा पूर्ण केल्याचेही होते. आणि अशा पद्धतीने हजारो वर्ष या जाती व्यवस्थेमध्ये अडकलेला फार मोठा समुदाय त्या दिवशी या व्यवस्थेतून बाहेर पडला. त्यावेळेस बौद्ध समाजाची लोकसंख्या भारतामध्ये 2 लाख होती. 4 वर्षामध्ये त्याच्यानंतर जवळजवळ 28 लाख लोकांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला. त्यावेळेस त्या
संध्याकाळी ज्यावेळी पत्रकार परिषद झाली, अनेक पत्रकारांनी बाबासाहेबांना विचारलं की तुम्ही हिंदू धर्मातून एवढा मोठा जनसमुदाय तुम्ही बौद्ध धर्मामध्ये नेला, तुम्हाला हिंदू धर्माच्या टीकेला सामोरं जावं लागेल. बाबासाहेबांनी सांगितलं की भविष्यामध्ये ज्यावेळेस बुद्धिमान लोक निर्माण होतील आणि त्यावेळेस ते माझ्या इतिहासाचा अभ्यास करतील, त्यांच्या असं लक्षात येईल की बाबासाहेबांनी घेतलेला निर्णय हा नक्कीच चुकीचा नव्हता. हे माझं समर्थन करते. पत्रकारांनी विचारलं पण भविष्यात जर बुद्धिमान लोक निर्माणच झाली नाहीत तर तरी म्हटले काही हरकत नाही. माझ्या समाजासाठी मी जे काही केलंय याची जाणीव माझ्या समाजाला या अंतापर्यंत आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या हृदयात माझं स्थान हे कायम आढळ असं राहील. यांच्या हृदयातून मला कुणीही काढू शकणार नाही. जरी बुद्धिवाद्यांनी मला स्वीकारलं नाही तरी माझा समाज माझ्यावर कधीही अन्याय करणार नाही. आणि अशा पद्धतीने आजपर्यंत या देशातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर होत आहे. मित्र हो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, कोणताही धर्म वाईट गोष्टी शिकवत नाही. या साऱ्या गोष्टी माणसाने निर्माण केलेल्या आहेत. आज आपण 31व्या शतकात आहोत. एखाद्या गोष्टी नाही आपल्याला पटत, चुकीच्या रूढी परंपरा आहे, अंधश्रद्धा आहे, चमत्कार आहे, कर्मकांड आहे, पुराण ग्रंथ आहे, यातल्या काही गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर टिकू शकत नाही. तर आपण त्या पाळल्याच पाहिजे. असं काही नाही. तुम्हाला या देशाने स्वातंत्र्य दिले, धर्म स्वातंत्र्य दिले, विचार स्वातंत्र्य दिले. तुम्हाला जे योग्य वाटेल असे निर्णय तुम्ही घेऊ शकता, असा विचार तुम्ही करू शकता. पूर्वजांनी जे चुकीचे मार्ग तयार केले आहेत त्या मार्गावरून आपण चाललंच पाहिजे असं काही नाही. आपणही आपला नवीन रस्ता तयार करू शकतो असा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेला आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्य झालो. याबद्दल कोणताही वाद